विशेष सहा धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा समर्थाला आपण देत आहोत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. अर्थात मंगेजी बेलोसे संदीप सर आपण देखील संदीप सर आपल्या संदेश करणारे आपण देखील यायचे 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि आपल्या शुभ हस्ते आपण शैलेश करणारे आपण देखील सर्वांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुजल बेलोसे प्रदीप शिंदे आपण देखील या. शैलेश आणि संदेश यांच्याकडून 500 रुपये आणि संदीप कदम यांच्याकडून 200 रुपये सर्वांकडून मिळून हे कॅश प्राइज आहे. सुजल या सुजल समर्थ बेलोसे मंगेश बेलोसे यांचे चिरंजीव समर्थ. 2 शब्द पैठणी कोणासाठी मम्मीसाठी परंतु पप्पांनी बाहेरून सांगितलं की समर्थला बॉलिंग द्या त्याच्याबद्दल थँक्यू. पुढच्या स्पर्धांमध्ये अशीच बॉलिंग मिळेल का सांगता येत नाही. PTPL मध्ये देखील सांगता येत नाही. तर हा होता समर्थ त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे संकेत मोरे आणि त्याच्या साथीला यशला आपण मैदानावरती पाहत आहोत. अलंकारला विकेट मिळाली मॅचची गोल्डन विकेट. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता जो मात्र इथे वेगाने टाकला जातोय. खरं तर वैभव म्हटलं ना तर या संघाचा तारणहार आणि एक मूर्ख्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु तो फार स्वस्तात बाद झाला. फार स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळाला. केवळ 1 धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण वेगवान आणि एक द्रुतगती गोलंदाजाला पाहत आहोत. गतिशील चेंडू टाकले आहेत. हा चेंडू दिशाहीन आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव. 2 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच संघ तयार राहा. लगेचच पुढचा सामनाही खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात की आपण तयार राहा. एका बाजूला खेळेल श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. आपण तयार राहा. लगेचच पुढची मॅच आणि जिचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. पुढच्या मॅचच्या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. यावेळेचा बॉल इनसाइडला भेटलाय. वॉट अ स्ट्रोक. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय यशच्या बॅटमधून चौकार. कव्हरचं क्षेत्र फोडलं भेदलं. 2 क्षेत्ररक्षक उभे होते. त्यांच्या अगदी मधोमध सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार अर्जित केला. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. आठ धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्लोवर वन. इथे मात्र पाहायला मिळाला ऑन साइडला खेळायचा होता. हे ड्रिल करून यशने दाखवलं जरूर परंतु फटका खेळताना चुकीच्या दिशेने हा फटका खेळलेला पाहायला मिळतोय. अर्थात हा डॉट बॉल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपुष्टात आला. 8 धावा धावफलकावरती. चला घाई करा. थोडीशी घाई व्हायला हवी कारण एक मॅच आणखीन बाकी आहे. आणखीन यापुढे एक मॅच खेळवणं बाकी आहे. आठ धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात.
पुढचा चेंडू रुपेश जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पहिला चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा त्यांच्या माध्यमातून हाताळलेला पाहायला मिळतो आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. आठ धावा धाफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाज रुपेश यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. डेलिकेट कट. क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण झालंय संघासाठी. धावा रोखल्या दीपक यांनी. दीपक एक स्वतः गोलंदाज आहेत. त्यांना ठाऊक आहे धावा किती इम्पॉर्टंट राहतात आणि एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. इथे संघासाठी 3 धावा दीपकने रोखल्यात. हा चौकार होता डेफिनेटली. अगदी डेलिकेट कट केला होता. गॅप शोधला होता बॅटर संकेत मोरेने. अर्थात तात्या नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. ओमकार घाडगे आणि संकेत मोरे असे 2 खेळाडू आहेत ना या पोलादपूर नगरीमध्ये जे काही ना काहीतरी वेगळं करणं पसंत करतात. क्रिकेटच्या मैदानावरती यावेळेला थेट यशांचा वेध. धक्का क्रमांक 2. यश देखील होतोय बाद. यशला मिळाले अपयश. तो झाला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा चेंडू गोलंदाज रुपेश जाधव. विकेट प्राप्त केली आहे त्याने. हा बॉल इथे नो बॉल आहे. सिंगलचा प्रयत्न करण्यात आलाय आणि घडतंय तरी काय. इथून तिथे तिथून इथे फेकत झाली. नो बॉल आणि त्याच्यावरती येणार एक सिंगल. नो +1. एकंदरीत धाव मिळतील त्या 2. फ्रीचा बॉल संकेत मोरे स्ट्रायकर कडे पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन तुषारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर क्रिकेटमध्ये हा मुळात रूलच नाही. तो क्रीज मधून पुढे गेला, अर्ध्या विकेट वरती गेला, बॉल वेस्ट साईडच्या जास्त आला की तो नोच आहे. मैदानाच्या आतमध्ये हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. इथे मात्र आपण पाहिला फ्री हिटचा बॉल होता. कोणत्याही प्रकारचं मोठं फटका खेळता आलेला नाही. एक अपॉर्च्युनिटी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची संकेत मोरेला, परंतु धाव येत असताना पाहायला मिळत नाहीये. बॉल एक्झॅक्टली यष्टांच्या कुठून ट्रॅव्हल होतं हे पाहिलं जातं पंचांच्या माध्यमातून. जर जास्तीचा चेंडू वरती असेल तर तो नोच घोषित करण्यात येतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला बॉल. पुन्हा अशा दर्जाची गोलंदाजी होतीये. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सायंकाळपासून खास उपस्थिती पाहायला मिळते. युवराजी दाभेकर सर यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. त्यांना नम्रतेची विनंती असेल या व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, कारण आपली जागा या व्यासपीठावरती आहे. पोलादपूर नगरीच्या हृदयातील एक आदराचं स्थान आहे तुम्हाला. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. जगलिंग केलं क्षेत्ररक्षकाने एखाद्या विदूषकाप्रमाणे आणि हा झेल इथे धरणीला दान दिला जातोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13 रन्स ऑन दी बोर्ड.
13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. ते बॉलचं षटक. गोलंदाजीमध्ये फेरबदल. विशालला इन्व्हाइट करण्यात आलं. विशाल आणि दीपक आता 2 गोलंदाज राहिले. त्यामध्ये टेप बॉलचं षटक विशालला आपण पाहतोय. हातात असताना स्ट्रायकर इनवरती तुषार जो मात्र पाहायला मिळतो आहे. हे 12 बॉल आहेत जे टार्गेट सेट करणारे आहेत. 12 बॉल आहेत हे मोठी धावसंख्या उभी करणारे आहेत. फार महत्वाचे षटक राहतील हे 2. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. हा पण पुल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. हा चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 16-16. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांब लचक. कदाचित आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबवरचा षटकार ठोकलाय तुषार जो बनलाय हुशार. त्याने ठोकला षटकार. या आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबवरचा षटकार आणि स्विंग देखील झालेला बॉल. यावेळेला आणखीन एक लगातारचे 2 चेंडू 2 षटकार. सोपान दादा मोरे गोळेगडी या संघाकडे अद्भुत रसायन आहे. जे एखाद्या खेळाडूला दिलं ना तर ते बॅटिंग चांगलेच करतात. वैभव बाद झाला. एका क्षणाला असं वाटलं की अर्धा नाही निम्मा संघ गारद झालाय. कारण सर सैनापती गारद तर सैन्यात पळापळ. परंतु असं होऊ दिलेलं नाही आहे तुषारने. काय बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 28. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा 2 चेंडू 2 षटकार आलेत. मॅच मध्ये कमबॅक. पुढचा चेंडू या वेळेला कॅच ड्रॉप होईल. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज संकेत मोरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतो. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि शैलेजी करणाऱ्या नाही तर या पण टॉस करतो आहोत. संदेश या 28 आहेत. पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. राजेश घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अर्थात लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचे चिकू हा व्हाईट बॉल साठी डीआरएस घेण्यात आलाय. कुणबी संघाने टॉस जिंकला. धन्यवाद राजेश गाडगे अर्थात चिकू. या आपण तिसऱ्या पंचांना विनंती करतो आहोत. व्हाईट बॉल साठी इथे डीआरएस ची मागणी करण्यात आली. संजयजी बेलोसे साहेब मंगेजी बेलोसे साहेब यांचे जवळचे मित्र प्रदीपजी शिंदे सर यांना आपण पाहतो आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. कुणबी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर आपापल्या स्ट्रायकर यांकडे निघा. निर्णय येईल. व्हाईट बॉल आहे की नाही त्याचा येईल निर्णय.
संदेश गोळे, केशवजी गोळे आणि सतीजी गोळे यांना विनंती असेल कृपया साहेब या व्यासपीठावरती. लंगोटी मित्रमंडळ करंजे, ओंकारजी घाडगे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित करण्यात येत आहे. फेअर डिलिव्हरी युवराजी दाभेकर साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपले हार्दिक स्वागत. लोअर फुल टोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहिलं तर एक सिंगल मिळते. विशालचं षटक संपत नव्हतं ते फायनली संपलंय. एक धाव आली. संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. चला शेवटचं षटक बाकी आहे. चला घाई करा. शेवटचे षटक येणं बाकी आहे. चला घाई करा. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. कोंडवी संघाने टॉस जिंकलाय. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड ऑन ड्राय केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अलंकार चेंडूवरती वेगाने येतोय. 30 बनल्यात. पळचिल संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु ही बाब तितकीशी महत्वाची आहे की काय काय नवलाय पळचिल ब संघाला एक गोष्ट आवर्जून ध्यानात आणू इच्छितो की जर रात्र झाली की धावा बनत नाहीत. धावा रोखाव्या लागतील. वेगाने चाललंय धावफलक. मैदानाच्या आतमध्ये अजूनही तुषार बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याने ठोकले टेप बॉल वरती. सर्वाधिक लांबवरचा षटकार त्याने ठोकला आजच्या दिवसातला. तो स्ट्राईक रेंज वरती आहे. पुढचा चेंडू यावेळेला डावी येशी सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला जो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. स्कोर कार्ड वरती 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेला हा बॉल दिशाहीन. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. विशेष सन्मान केशवजी गोळे साहेब यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. केशवजी गोळे साहेब यांचा एक विशेष सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण भेट आणि ही मायेची उबदार शाल देऊन आपण ज्यांचा यथोचित मानसन्मान करतो आहोत. केशवजी गोळे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. खोलातला चेंडू इथे कवसला उडवला. क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्स मिळतील. चेंडूचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील या बॉल वरती. 4 हा येतोय जमिनीला गुदगुल्या करत चौकात. 36 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड वरती धावा या चौकाराच्या बरोबरीने जिथे 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा. यापुढे एक मॅच खेळवणं बाकी आहे. चला घाई करा. एक मॅच बाकी आहे आणि पुढच्या मॅचच्या सूचना दोन्ही संघाला देण्यात आल्यात. बॅड लाईट झाली. जिथे मॅच थांबेल तिथूनच पुढे चालू करण्यात येईल उद्या. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. ऑन साइडला चेंडूला फेकून दिला. आकाशाला गवसणी घालणारा तुषारच्या बॅटमधून हा येतोय. आणखीन एक श्रीकांतच्या बॅटमधून षटकार. श्रीकांत काय स्ट्रोक खेळला ऑन साइडला. यावेळेला त्याने लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या तब्बल 42. 42 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्या आणि चौथं षटक ही महागडे राहिलंय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने दीपक. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. खोलात टाकलेला चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल.
श्रीकांत स्ट्राईक एंड वरती आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहे. 42 तर बनल्यात मॅच मध्ये. संघाला घेऊन आल्यात एक सन्मानजनक धावसंख्या. फायटिंग टोटल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. हा चेंडू दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. लोअर फुलटोज आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, बुलंदी पॉवरफुल षटकार. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटचा एक बॉल येणं आणखीन शेष आहे. आज खरं तर एक सन्मान पार पडला गेला. सिद्धेजी सेठ साहेब यांचा विशेष सन्मान झाला. पहिल्या 3 यादीतील एक सन्मान झालाय आणि आयोजकांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की पहिल्या 3 मधील एक सन्मान झालाय. एक सन्मान आज होणार होता जो आज राहून गेला कारण ते आज इथे उपस्थित नव्हते. आणखीन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अलंकार चेंडूच्या खाली होता. कॅच ड्रॉप झालाय. 50 तर बनल्यात. 51 कंप्लीट. 2 धावा निश्चित आल्यात. तिहेरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव. चौथी धाव इथे घेण्याचा प्रयत्न झालाय आणि चौथी धाव कंप्लीट झाली का पाहणं गरजेचं राहील. नॉट आउट आहे अर्थात 4 धावा कंप्लीट. 54 बनल्यात आणि 55चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोळेगणी तात्या चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा. आणि आघाडीचे बॅटर पळशील असंघ. चला पळशील व संघ. आघाडीचे बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. चला घाई करा. चला बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. घाई करा. पहा प्रत्येकाला मी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष विनंती करेन 29 आणि 30 तारीख आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा कारण आपल्या पोलादपूर तालुक्याचा लाडका खेळाडू विवाह बंधनामध्ये अडकतोय. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 55 धावसंख्येचं लक्ष्य आहे.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वैभव आणि रोहनला आपण पाहत आहोत. पूर्वार्धामध्ये वैभव पाहायला मिळाला, उत्तरार्धामध्ये वैभवला आपण पाहतोय. पहिला षटक संकेत मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल उसळी घेणारा, पडल्यानंतर उसळी घेतोय फलंदाज स्ट्रायकर एंडवरती वैभवला आपण पाहत आहोत. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून संकेतला पाहिलं जातं. पहा, वेगावरती जास्तीचा स्वार होत नाही, टप्पा किंवा चेंडूला वळवण्याकडे जास्तीचा भर देत नाही, कमी गतीने गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साइडला पुल केला आणि चेंडूला गुल केलाय. सक्सेसफुल होतोय, षटकार आलाय. षटकार आला दुसऱ्याच बॉलवरती. 55चं लक्ष. याही वेळेला बॅटची लिडिंग एज. इथे नशिबाची साथ. रन्स मिळतील या बॉलवरती 4. हा येत्या चौकार. 10 धावा फलकावरती आल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये. विजयासाठी 55चं लक्ष आहे आणि अगदी त्याच वेळेला यावेळेचा बॉल पडल्यानंतर त्यावेळेचा बॉल कट केला, पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इकम्प्लीट. 3 धावा इथून मिळाल्यात एकंदरीत. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 15 बनली आहे. 15 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार, एक चौकार, एक तिहेरी. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 55चं लक्ष. तेरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. या बॉलवरती फटका आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली आणि बॉल सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. धावा आल्या 4. संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. 2 चौकार, 1 षटकाराची बॅटिंग वैभव आणि रोहनची पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा आहे. 55. गोळेगानी टीमने बनवल्या 54. 55चा पाठलाग करतोय पळचिल संघ मैदानाच्या आतमध्ये, परंतु संकेत मोरेवरती आक्रमण केली गेलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, आणखीन एक पुल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. बॉल थांबणार नाही. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमारेषा पलीकडे 4 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21. या आकड्यावरती जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात वैभवने करून दिली आणि रोहनने करून दिली आहे. 21 बनवल्या. चला थोडीशी घाई करा. चला फास्ट खेळा गोळेगानी वैभव. वैभव थोडासा फास्ट खेळा. 21 बनवल्यात. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या त्या धावा. चौतीस 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी पळचिल टीमला. पळचिल बस संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. उद्या अ गटातील सामने. सर्वांना विनंती आहे की जी वेळ दिली त्या वेळेमध्ये उपस्थित राहा, खास करून ऑफिशियल. बॉलिंगसाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. वैभवने पाठवलंय बॉलला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक खणखणीत षटकार. सतीश गोळे साहेब या कापडी विभाग क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष, यांचा सन्मान या व्यासपीठावरती केले जाईल. एक उत्कृष्ट खेळाडू त्यांचा सन्मान लंगोटी मित्र मंडळ करंजे आणि ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यथोचित मान सन्मान.
दुसरा बॉल देखील खोलात टाकला, त्याला देखील उडवलं, क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. लगातारचा दुसरा षटकार. 2 लगातारचे षटकार ठोकलेत वैभवने. संघाची धावसंख्या वेगाने पुढे घेऊन जातोय. बॉलर नेम शुभ सोहम आलाय, त्याच्यावरती त्याचं स्वागत या 2 षटकारानं वैभवने केलंय. 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळालेत. लगातारचा तिसरा येईल का? खोलात टाकला, ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक संकेत चेंडूचा पाठला करतोय, धावतोय, पळतोय. 1 धाव, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील होते पूर्ण, तिसरीचा देखील प्रयत्न केलाय. धावा बनवायच्या होत्या 55, त्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय की काय? गोलंदाजांची धुलाई मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल 21 आल्या आणि सवन संदेश गोळे आपला सन्मान या ठिकाणी होतोय. संदेश गोळे यांचे सुपुत्र, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील ट्रॉफी आली आहे. सतीश गोळे यांच्या माध्यमातून ट्रॉफी आली आहे, विजय तळेकर यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. शैलेश भाई चिकणे आणि लाकेश पार्टे काहीतरी चर्चा करतायत. हा बॉल कमी गतीने टाकला, बॅट अगोदर जोरात फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, डॉट बॉल. शैलेश भाई चिकणे या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय या व्यासपीठावरती. कोलात पायावरती ब्रश केलाय. ज्याला उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर हा पुरस्कार दिला होता त्याने हा बॉल टिपलाय, पकडलाय. धाव मिळेल ती केवळ 1. संघाची धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते 37 या आकड्यावरती. 37 37 धावा धाव फलकावरती. शैलेश भाई चिकणे या. लकी पार्टे आपण देखील या. लाकेश पार्टे या बॉलवरती फटका खेळाय, 1 धाव घेतली. तिकडे क्षेत्ररक्षक संकेत, चेंडूवरती श्रीकांत आलाय, चेंडूवरती 1च धाव. एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्ती एकेरी झालाय. 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 17 धावा झाल्यात त्या 38. 17ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. शेवटचे 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसभरामध्ये जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकलाय. उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामधील आणि माझे अगदी जवळचे आणि माझे आवडते समालोचक जयजी भोसले सर. शैलेशभाई चिकणे यांचा एक विशेष सन्मान ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. जवळचे मित्र, जिवलग मित्र शैलेशभाई चिकणे आणि ओमकार घाडगे, आणि ओमकार घाडगेच्या शुभ हस्ते लंगोटी मित्र मंडळ करंजे यांच्या माध्यमातून केला जातोय यथोचित मान सन्मान. समोरच्या दिशेने फटका, टेबॉलच हे षटक आणि मिस फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 4 चौकार. लकी पार्टी या आपला देखील सन्मान. ओमकार घाडगे म्हटल्यावरती कोणाचाही मान सन्मान राहणार नाहीये. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जवळची आहे आणि लंगोटी मित्र मंडळे करंजे संघावरती विशेष प्रेम, नितांत प्रेम असणारे चाहते, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. चौकाराला पहिल्याच बॉलवरती मिस फिल्डिंग. श्रीकांत भोसले बॅटिंग चांगली केली, धावा बनवल्या, परंतु आता त्याच्याच गोलंदाजीवरती मिस फिल्डिंग. 1 चौकार. आता चेंडू शिल्लक आहेत ते 11 बॉल मध्ये करायच्या त्या 13 धावा. 11 बॉल आणि 13. मॅच मध्ये घेऊन आलाय वैभव, मॅच मध्ये घेऊन आलाय रोहन. वैभवची विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोलात समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षक तिकडे संकेत, त्याच्या हातातून 1-2 झेल टिपलाय आणि फलंदाज. वैभवची खेळी संपुष्टात. वैभवने एक चांगली खेळी केली, त्याच्या बॅटमधून धावा 3 षटकार आले, 2 चौकार आले आणि एक चांगली खेळी त्याने केली आहे. तो माघारी परततो. यश मिळते श्रीकांत भोसलेला.
युवराजजी दाभेकर साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ज्या युवराजजी दाभेकर साहेब आपलं मनपूर्वक आभार. सकाळपासून आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. मला वाटतं PTPL ची तयारी करतायत की काय, नवीन नवीन खेळाडूंना पाहतायत आणि बाहेरून तेच खेळाडू नक्की ती लिस्ट काढली असणार आहे युवराजजी दाभेकर साहेब. उद्या त्यांचा संघ देखील छावा 11 केवनाळे पाहणार आहोत. धावसंख्या 42 वरती थांबली आहे. विकेट मिळाली आहे. 10 बॉल बाकी आहे. 10 बॉल मध्ये 13 करायचे आहेत अजूनही. दहा बॉल 13. चला घाई करा श्रीकांत. बॅकफुटला गेले. बॅटच्या वरच्या स्टिकरला चेंडू लागला. विकेटचा आणखीन एक पतन, आणखीन एक धक्का. खेळाडू बाद होतोय. प्रसाद 0 वरती. आजच्या दिवसामध्ये 16 संघ खेळताना पाहायला मिळाले. सगळ्या मॅचेस जास्तीच्या ओव्हरचे खेळताना पाहायला मिळाले. अलंकार आलाय संघाचा कर्णधार अलंकार जाधव. 13 ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 13. श्रीकांत बॅटिंग केली होती, धावा जमा केल्या होत्या, परंतु आता गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. लोअर फुल टॉस खेळा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक होते. दोघांच्या मधोमध एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. 4-4. चौकार. 2 चौकार आले या षटकामध्ये. 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू पडला आणि सीमारेषा पलीकडे गेला. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता. अलंकारवरती जिम्मेदारी आहे. त्याच्या खांद्यावरती संघाने कर्णधार पद हे सोपवलंय. आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, तर केला जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली मॅच रंगली आहे. दोनही संघ मॅच सोडायला तयार नाही आहेत. एका बाजूला सोपानदादा मोरे यांचा संघ गोळेगणी पाहायला मिळतोय, तर एका बाजूला पळचिल संघ आपण पाहतोय. काही काळकाई नवलाई पळचिल बस संघ. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल ही मॅच. समोरच्या दिशेने फटका. उंची घेतली, लांबी तेथी घेणार का पाहावं लागेल, परंतु तिकडे यश आशय झेल सुटले तर नक्कीच फटका बसतो संघाला. तिहेरीचा प्रयत्न केला आणि 3री धाव पूर्ण केली आहे. वा ओमकार वा. अलंकार जाधवचे त्याने फटका खेळला आणि तिकडे यशने झेल सोडला. 3 धावा अर्जित केल्या. आता सामना 6 बॉल आणि 4 धावांवरती. 6 बॉल आणि 4 ची आवश्यकता. ओमकार जाधव आणि अलंकार जाधव हे 2 बंधू पळशील गावासाठी आपण पाहतो. ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 6 बॉल आणि 4 ची आवश्यकता. आजच्या दिवसातील हे शेवटचे 6 बॉल. बॉलिंग साठी गोलंदाज येतोय प्रणय. 6 बॉल आणि 4 ची आवश्यकता. हा बॉल ऑन साइडला हलक्या हाताने ढकलला अलंकारने. एक सिंगल. 3 ची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसासाठी 3ही पंचांचा आभार. आमचे tenniscricket.in ची टीम, गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे देखील आभार. कॅमेरामन चांगला कव्हरेज त्यांच्या माध्यमातून नेहमीच जेव्हा तर पाहायला मिळतं. हा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. वाईड आहे की नाही चेक केला जाईल.
योग्य बॉल होता. इट्स अ फेअर बॉल. उद्या पहिला सामना असणार आहे आई काळकाई मानाई हळदुले विरुद्ध श्री भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे. झेल झालाय. दुसरा सामना जय हनुमान नगर पोलादपूर विरुद्ध काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील. उद्याचे अ गटातील सामने. पहिला सामना आई काळकाई मानाई हळदुले त्यांच्या विरोधात श्री भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे आणि दुसरा जय हनुमान नगर पोलादपूर काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील. चारही संघांनी उद्या सकाळी लवकर रिपोर्टिंग करा. बॅटिंग साठी रोहित. रोहित आलाय. 2 बॉल 3 बॉल. 3 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 2. 3 बॉल 2. 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल 3 धावा. गोळेगणी जिंकणार की पळचील जिंकणार. हा बॉल देखील चांगला आहे. वा चांगली गोलंदाजी केली आहे. धावबागची संधी आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. 2 बॉल आणि 3 वरती सामना येऊन पोहोचलाय. काय सामना रंगलाय. 55चा पाठलाग चालू होता आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये धावांची आवश्यकता होती ती 6 बॉल मध्ये 4 हव्या होत्या परंतु 3 डॉट टाकलेत. प्रणव गोलंदाजी करतोय. काय बॉलिंग केली आहे. अलंकार मॅच जिंकून देईल का. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. 2 बॉल 3. सामना गोळेगणीच्या बाजूने. सामना पळचीलच्या बाजूने. कोण जिंकेल ही लढत. या बॉलला सरळ बॅटने गॅप मध्ये ढकलले. क्षेत्ररक्षक बॉलची फेकी करतोय. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तिकडे विकेट. एकच धाव मिळेल. सामना आता येऊन पोहोचलाय. 1 बॉल 2 धावांवरती. 1 बॉल 2. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. शेवटचा बॉल आजच्या दिवसातील. कोण जिंकेल. प्रेक्षक जे टेनिस क्रिकेट.in ला जोडले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि आभार देखील. कारण आजच्या दिवसामध्ये तुम्ही स्पर्धा पाहिली. या स्पर्धेचा आनंद घेतला. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा लंगोटी मित्रमंडळ करंजी आयोजित जननी कुंभोजा चषक 2025 पर्व 3. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा पाहतोय. 1 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 2. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या असोसिएशनचा नियम आहे. स्पर्धेचा नियम. 1 बॉल मध्ये 2 धावा बनवायच्याच आहेत. प्रणव संघाला मॅच जिंकून देईल की अलंकार संघाला मॅच जिंकून देईल. कोणता संघ उद्या खेळेल तो म्हणजे 3ऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघांनी एक सामना जिंकला होता. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. फुलटॉस गॅप मध्ये ढकलला. 1 तर पूर्ण केलीये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का. हो नाही आणि इकडे पहा काय घडते. मॅच एका धावेने पराभूत होतोय पळचील संघ. पळचील संघ एका धावेने पराभूत झाला. एका धावेचं महत्व. काय फिल्डिंग केली आहे. गोळेगणी सोपानदादा मोरे यांचा संघ आपण पाहिलाय. मानाचा करंडक उपविजेतेपद. आज 2 सामने जिंकले आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. जननी कुंभोजा चषक 2025 पर्व 3. लंगोटी मित्रमंडळ करंजे सर्व सदस्य सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आजचा दिवस यशस्वीरित्या पार पडलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ओमकार.
ओमकार घाडगे, संदेश करणारे या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे ओमकार घाडगे या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किरण पाटणे यांच्या शुभ हस्ते या किरण पाटणे या संतोष मेस्त्री आपण देखील जॉईंट व्हा. किरण पाटणे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून धावा आल्या 7 बॉल त्यांनी फेस केले, 18 धावा बनवल्या, 2 षटकार मारले. बॉलिंग करत असताना निर्णायक षटक त्याने हाताळलं, 2 विकेट त्याने काढून दिल्या. श्रीकांत भोसले ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या श्रीकांत भोसले या. श्रीकांत लवकर या. गोळेगणी टीमचा श्रीकांत त्वरित या, फास्ट या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पंचांचा आम्ही आभार मानतो. tenniscricket.in गौरव सावंत यांचे आभार, आयोजकांचे आभार, संदीप कदम सरांचे आभार. कारण सकाळपासून ते शेवटपर्यंत उभे राहिले म्हणून या मॅचेस सर्व कव्हर झाल्या. मंगेश बोलोचे सरांचा आभार, ते देखील उपस्थित राहिले. विनायक श्रीकांत फास्ट आहे, थोडं फास्ट आहे प्लीज. मला वाटतं श्रीकांत डेडिकेट करतायत की काय. श्रीकांत भोसले यांनी सांगितलं की ही मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय प्रणवला, ज्याने 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मॅच जिंकून दिली. दोघे देखील जा. श्रीकांत तू पण जा, दोघे पण जा. श्रीकांत भोसलेने डेडिकेट केलाय प्रणवला. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सोपनदादा मोरे 11 गोळेगणी 2 सामने जिंकलेत, 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश. श्रीकांत भोसलेला दिलेला मॅन ऑफ द मॅच त्यांनी डेडिकेट केला प्रणवला, कारण सामना जिंकून दिला प्रणवने 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना. वेल प्लेड, वेल बॉल प्रणव. धन्यवाद. आजचा दिवस या ठिकाणी संपलाय. उद्याचा दिवस देखील तुम्हाला असाच सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळेल. उद्या देखील चांगल्या प्रकारे जॉईंट व्हा, कुठेही जाऊ नका आणि या स्पर्धेचा जननी कुंभलचा चषकाचा आनंद घ्या. संकेत मोरे आपण कुठे असाल संपर्क करा.